क्वेश्चन सेम आहे. मागच्या क्वेश्चनमध्ये जे बघितलं आपण सेम क्वेश्चन आहे, थोडे व्हॅल्यू चेंज केलेलं आहे आणि कन्सेप्ट थोडीशी चेंज केली. काय म्हणतोय बरं का, 2 टँजंट इंटरसेक्ट ॲट अ चेनेज ऑफ 1320.5 मीटर. द डिफ्लेक्शन अँगल 24. बघा मागच्या उदाहरणामध्ये आपल्याला इंटरसेक्शन अँगल दिला होता. आपल्याला गरज कशाची होती, त्या ठिकाणी त्या मागच्या उदाहरणामध्ये आपल्याला डिफ्लेक्शन अँगल लागत होता, परंतु त्यांनी मला त्या ठिकाणी इंटरसेक्शन अँगल दिला होता 150चा. तर मी काय केलं होतं, मग आपल्याला माहिती आहे की इंटरसेक्शन अँगल आणि डिफ्लेक्शन अँगल या दोघांची बेरीज 180 होते. मग मी काय करून टाकलं होतं, त्यांनी इंटरसेक्शन अँगल दिला होता ना 150चा, मग मी 180 म्हणून तो 150 मायनस करून टाकला होता आणि तो आपला डिफ्लेक्शन अँगल काढून टाकला होता. डिफ्लेक्शन अँगल का काढला होता, कारण की मला डिफ्लेक्शन अँगलच लागतो. पण या उदाहरणामध्ये त्यांनी आपल्याला डायरेक्ट डिफ्लेक्शन अँगल दिलेला आहे, तो काही डोकं लावायचं काम नाही आहे. ठीक आहे, तर आपण डाटा लिहून टाकूया. तो 2 स्ट्रेनेज हे बघा, असे 2 स्ट्रेनेज आहेत या स्टार्टिंग पॉईंटपासून तर इथपर्यंत जो चेन आहे त्यांनी दिलेला आहे. समजा याला आपण P नाव देऊ, याला आपण T1 नाव देऊ, याला आपण T2 नाव देऊ. ही आपली रेडियस आहे, हा O आहे, हा टँजंट आहे. ही सिंपल सर्क्युलर कर्व झाली. ठीक आहे, तो काय म्हणत आहे, 2 टँजंट इंटरसेक्ट चेनेज ऑफ 1320, म्हणजे या स्टार्टिंग पॉईंटपासून त्या Pपर्यंतचं अंतर किती आहे, 1320.5. किती आहे ते अंतर, ते अंतर आपल्याला त्यांनी दिलेलं आहे 1320.5 मीटर. पुढे डिफ्लेक्शन अँगल दिलेला आहे, डिफ्लेक्शन अँगल डेल्टा इज इक्वल टू किती दिला आहे, 24 डिग्री. नंतर पुढे रेडियस पण दिलेली आहे, तो रेडियस किती दिले, 275 मीटर. 275 मीटर. तर एवढा डाटा आपल्याला दिलेला आहे. त्यांनी डेल्टा दिलेला आहे मला 24 डिग्रीचा आणि मला रेडियस पण दिलेली 275 मीटरची. ठीक आहे, चला फॉर्म्युला वापरा. सगळ्यात पहिले मला काढायचं टँजंट लेंथ. एकाचा आकडा टाकायचा, टँजंट लेंथ म्हणायचं. टँजंट लेंथ इज इक्वल टू काय, टँजंट लेंथ आर टॅन डेल्टा बाय 2. आर टॅन डेल्टा बाय 2. आर किती, रेडियस किती दिली, 275 रेडियस आहे. टॅनबद्दल काही प्रॉब्लेम नाही. डेल्टा म्हणजे डिफ्लेक्शन अँगल त्यांनी दिलेला आहे, आपल्याला डोकं लावायचं काम नाही. मागच्या वेळेस त्यांनी इंटरसेक्शन अँगल दिला होता, म्हणून आपण त्याला डिफ्लेक्शन अँगल काढण्यासाठी थोडासा प्रयत्न केले. पण इथं ऑलरेडी डिफ्लेक्शन अँगल दिले, जो की मला डिफ्लेक्शन अँगलच लागतो. मग डिफ्लेक्शन अँगल किती दिलं आहे त्यांनी, 24. तर 24 डिवाइड बाय 2, याचा अर्थ 24चा निम्मा. मग इथं काय होईल, 275 टॅन 24चा निम्मा किती झाला, 12. याचं उत्तर किती येतं बरं का. तो टँजंट लेंथ जे आहे येते इथं म्हणायचं, टँजंट लेंथ इज इक्वल टू 52.45. टँजंट लेंथ बरोबर 52.45. डन. तो 52.45 आपला काय झाला, टँजंट लेंथ झाला. टँजंट लेंथ झाल्यानंतर आता पुढची कन्सेप्ट काढूया. पुढचं काय आहे, ठीक आहे, 52 पॉईंट किती आलं तर 52.45 मी लिहून घेतो. तर टँजंट लेंथ तुम्ही लिहून घ्या, टँजंट लेंथ 52.45 मीटर. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढचं काय काढायला लावतो तुम्हाला, पुढचं काढायला लावतो तो लेंथ ऑफ लॉंग कॉर्ड. तो लेंथ ऑफ लॉंग कॉर्ड कसं काढणार तुम्ही, लेंथ ऑफ लॉंग कॉर्ड काय फॉर्म्युला असतो लेंथ ऑफ लॉंग कॉर्डाचा, 2r साइन डेल्टा बाय 2. 2r साइन डेल्टा बाय 2. तो 2r ठीक आहे. आरची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला, 275. तो 2r 275 साइन डेल्टा बाय 2. डेल्टा दिला आहे त्यांनी मला 24 डिवाइड बाय 2. तो 24 डिवाइड बाय 2 बघू, काढून बघू. 24 येतो डिवाइड बाय 2. मग करू 2 × 275 इंटू साइन 24 बाय 2, याचा अर्थ साइन 12. साइन 12 मग किती बरं का, 2 × 275 इंटू साइन 12. 2 × 275 इंटू साइन 12 किती झाले, 103.05. 103.059 मीटर. हा काय झाला बरं का आपला, हा झाला लॉंग कॉर्ड. लॉंग कॉर्ड 103.05 103.059 मीटर. हा काय झाला, लेंथ ऑफ लॉंग कॉर्ड झाला. तो लेंथ ऑफ लॉंग कॉर्ड झाल्यानंतर आता आपण पुढे जाऊया. याचं उत्तर पण लिहून टाकू. लेंथ ऑफ लॉंग कॉर्ड किती आला, लॉंग कॉर्ड आला 103.05 मीटर, 59 मीटर, 059 मीटर, 103.059 मीटर. ओके, पुढे जाऊया. पुढे आपल्याकडे काय झालं बरं, लेंथ ऑफ कर्व झाला. नंतर आपण काढू आता, लॉंग कॉर्ड झाला, लेंथ ऑफ कर्व काढायचा आहे. आता लेंथ ऑफ कर्व कसं काढणार तुम्हाला माहिती आहे ना, 3 नंबर. लेंथ ऑफ कर्व. लेंथ ऑफ कर्व काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला माहिती आहे, जेव्हा 2πr चालतो तेव्हा अँगल 360 होत असतो. जेव्हा L डिस्टन्स चालतो तेव्हा अँगल डेल्टा बनतो. मग 2πr, आरची व्हॅल्यू किती आहे, रेडियसची व्हॅल्यू 275 डिवाइड बाय 360 इज इक्वल टू L मला माहीत नाही, अल्फा x टाका, डिवाइड बाय डेल्टा डिफ्लेक्शन अँगल किती दिला आहे, 24चा. तो आपण टाकूया. आपल्याकडे शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल करून ऑप्शन आहे, तिथून आपल्याला लेंथ ऑफ कर्व छोटा L भेटून जाईल. लेंथ ऑफ कर्व किती भेटतो सांगा. तो लेंथ ऑफ कर्व L बराबर किती आला, लेंथ ऑफ कर्व आला 1700. एक मिनट, तो लेंथ ऑफ कर्व आपण आता काढून घेऊ. हां, तो लेंथ ऑफ कर्व जो आपण फॉर्म्युलामध्ये टाकतोय, काय टाकलं आपण, 2πr डिवाइड बाय 360 इज इक्वल टू L डिवाइड बाय डेल्टा. डेल्टा म्हणजे किती, आता त्यांनी 24 दिले. मग सगळ्या व्हॅल्यू ज्या टाकणार तुम्ही, जसं की 2πr ची व्हॅल्यू किती दिली, 275
डिवाइड बाय 360 इज इक्वल टू यल किती दिला आहे, तर लेंथ यल म्हटल्यावरती मला माहीत नाही, डिवाइड बाय डिप्लेशन अँगल 24 दिला आहे. तर आपण जर यलची व्हॅल्यू काढली तिथून तर किती येते 115.91 मीटर. हा झाला आपला लेंथ ऑफ कर्व. तो लेंथ ऑफ कर्व बी काढून टाकला. लेंथ ऑफ कर्व आल्यानंतर आता आपण काय करणार, तर ठीक आहे ना, किती आला ते 115.19 येतो. 115.91 नाही तर सॉरी 115.19 आहे. तर थोडी स्पेलिंग मिस्टेक झाली, समजून घ्या. 115.19 मीटर. आता पुढे जाऊ, तो लेंथ ऑफ कर्व बी झाली. नंतर पुढचा पॉईंट काढायचा आपला आता अपेक्स डिस्टन्स. चौथा काय आहे, चौथा अपेक्स डिस्टन्स. अपेक्स डिस्टन्स कसं काढतो आपण, अपेक्स डिस्टन्स आर ब्रॅकेटमध्ये सेक डेल्टा बाय 2 - 1, सेक डेल्टा बाय 2 - 1. ठीक आहे, आर दिला मला 275, तो आर टाकला 275. सेक डेल्टा किती 24चा, तो 24/2 - 1. याचं कसं येईल मग आता कॅल्क्युलेशन, 275 ब्रॅकेटमध्ये सेक 24/2 म्हटल्यावरती 12 - 1. तर मग आता आपण काय करणार, 275 सेक 12 म्हणजे काय बरं का, 1 डिवाइड बाय कॉस 12 - 1. कारण की सेक कॅल्क्युलेट टाकता येत नाही, मग 1 डिवाइड बाय कॉस 12 करून घ्यायचं. 275 ब्रॅकेटमध्ये 1 डिवाइड बाय कॉस 12 - 1. 4.95. 275 1 डिवाइड बाय कॉस 12 - 1 किती 4.96 असं येते. 4.96 तो काय आले आपण लिही आता इथं लिहितो. उत्तर आलं त्याचं अपेक्स डिस्टन्स 4.958. 4.95 चालेल, तो पण झाला. नंतर पुढे जाऊ, आता 5 नंबरचं काढूया. 5 नंबरला काय म्हणलं आहे, चेंज ऑफ कर्व पॉईंट. कर्व पॉईंट कोणाला बोलतात, कर्व पॉईंट म्हणजे स्टार्टिंग पॉईंट. ठीक आहे, तर कर्व पॉईंट म्हणजे कोणता, याला बोलतात पॉईंट ऑफ कर्वेचर. हा असतो आपला कर्व पॉईंट आणि हा काय असतो आपला टँजंट पॉईंट. मागच्या वेळेस त्यांनी काय सांगितलं होतं, स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट सेम अर्थ होते त्याचा, तो सेम अर्थ होतो. तो कर्व पॉईंट म्हणजे हा याचा चेंज काढायचा आहे आणि टँजंट पॉईंट म्हणजे याचा चेंज काढायचा. मग कसं करणार, तुम्हाला त्याने दिलं आहे की 2 लाईन बघा, पहिल्या याच्यामध्ये 2 टँजंट इंटरसेक्ट 1320.5 म्हणजे जिथून कामाला सुरुवात केली तिथून तर इथपर्यंत याचं अंतर किती 1320.5 राईट. याच्यामधून जर का समजा आपण टँजंटची लेंथ ही जर का मायनस करून टाकली एवढी, तर आपल्याला काय भेटून जाईल, चेंज ऑफ T1 भेटून जाईल, ज्याला बोलतो आपण स्टार्टिंग पॉईंट किंवा समजा पॉईंट ऑफ कर्वेचर, पॉईंट ऑफ कर्व म्हणतो. सिम्पल आहे. मी काय करणार बरं का, मी बोलणार आता चेंज ऑफ 5वा नंबर होता ना, त्या 5व्यामधला पहिला गोल असं करायचा, चेंज ऑफ पॉईंट ऑफ कर्व. चेंज ऑफ पॉईंट ऑफ कर्व, याला पॉईंट ऑफ कर्व म्हणतात किंवा स्टार्टिंग पॉईंट म्हणतात. कसं करणार तुम्ही, तर चेंज ऑफ पॉईंट ऑफ कर्व इज इक्वल टू चेंज ऑफ इंटरसेक्शन पॉईंट म्हणजे कोणता रे, इथला इंटरसेक्शन पॉईंट कोणता आहे पी. तर चेंज ऑफ पी मायनस टँजंट लेंथ. मग टाका चेंज ऑफ पी किती आहे, पी म्हणजे डायरेक्ट इथून तिथपर्यंत त्यांनी दिले पहिल्या ओळीमध्ये 1320.5 मायनस टँजंट लेंथ किती काढली होती आपण 52.45. तर 52.45 1320.5 मायनस 52.45 किती आन्सर येते बघू, 1320.5 मायनस 52.45 जर केलं आपण उत्तर येते 1268.05. तर किती येते 1268.05. हे काय झालं बरं का आपलं, हे झालं चेंज ऑफ द पॉईंट ऑफ कर्व. तो स्टार्टिंग पॉईंट जो आहे ना कर्वचा स्टार्टिंग पॉईंटचा आता चेंज काढून टाकला मी, त्याला बोलतात चेंज ऑफ पॉईंट ऑफ कर्व म्हणा किंवा चेंज ऑफ स्टार्टिंग पॉईंट म्हणा. आता आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला काढायचं चेंज ऑफ टँजंट पॉईंट. त्याच्यामध्येच लिहिणार मी, त्याच्यामध्येच काय लिहिणार बरं का, हे किती आलं तर आन्सर याचं 1268.05. आता आपण काय करणार पुढचं, त्याच्यामध्येच गोल करायचं चेंज ऑफ टँजंट पॉईंट किंवा लास्ट पॉईंट. तर चेंज ऑफ टँजंट पॉईंट कसं करणार बघा आपण, चेंज ऑफ टँजंट पॉईंट करणार, हा कर्व आहे ना आपला, हा कर्व आहे. तुम्हाला काय करायचं आहे, इथून ते इथपर्यंतचं अंतर भेटलं ज्याला मी बोललो चेंज ऑफ स्टार्टिंग पॉईंट किंवा चेंज ऑफ कर्वेचर बोललो. पण मला याचा चेंज काढायचं, मी काय करणार, हे अंतर तर आहेच आपल्याकडे, त्याच्यामध्ये हे अंतर ॲड करायचं. सो देअरफॉर आपण काय बोलणार, चेंज ऑफ स्टार्टिंग पॉईंट ना, चेंज ऑफ कर्वेचर किंवा कर्व पॉईंट. जो पहिला पॉईंट असतो त्याला कर्व पॉईंट बी बोलतात. तर चेंज ऑफ कर्व पॉईंट प्लस ही लेंथ ऑफ कर्व त्याच्यामध्ये ॲड करा, प्लस लेंथ ऑफ कर्व त्याच्यात तुम्ही ॲड करणार. तर काय उत्तर काय येईल बरं का बघा, तो चेंज ऑफ द कर्व पॉईंटचं चेंज किती आणला आपण 1268.05 प्लस लेंथ ऑफ कर्व किती आणलं, तर लेंथ ऑफ कर्व आणला आपण 115.19, आय थिंक 115.19.
ठीक आहे 115.19 चेक करा बरोबर आहे काय. किती आन्सर येते मग आता सांगा. 1383.24 मीटर हा झाला आपला काय बरं का चेन एच त्याला. तो चेन एचचं पण आपण काम करून टाकलं 1383.24. मग आता पुढे जाऊ. आता पुढचं काय विचारलं आहे लास्टवालं वर्स साईन. वर्स साईन म्हणजे मिड ऑर्डिनेट म्हणतात त्याला 6वा. तो वर्स साईन कसं काढतात बरं का. वर्स साईनचा फॉर्म्युला काय आपल्याकडे. वर्स साईनचा फॉर्म्युला आपल्याकडे R 1 - cos δ/2. R किती दिलं त्याने मला 275. 1 - cos डेल्टा म्हणजे किती दिलं 24. तो 24/2. मग बरोबर किती येईल 275 ब्रॅकेटमध्ये 1 - cos 24/2 म्हणजे 12. किती ते सांगा 275 1 - cos 12. 275 1 - cos 12 किती 4.87 मीटर. तर हे आन्सर आला आपलं काय वर्स साईनचं. तर जेवढा बी डाटा आपल्याला दिला होता त्याच्यावरून आपण उत्तर काढून घेतलेलं आहे. काय अडचण आली का विचारू शकता.